राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क मैदानात जोरदार सभा रंगली। या ऐतिहासिक सभेआधी शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। 20 वर्षांनंतर दोन्ही पक्ष एकत्र आल्यावर कार्यकर्ते नेमके काय म्हणतात, त्यांच्या मनात काय भावना आणि अपेक्षा आहेत, हे सगळं जाणून घेऊयात। राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे आणि मुंबईत मराठी महापौर आणि हिंदूच बसणार हे त्या ठिकाणी ठणकावून सांगण्यासाठी ठाकरे ब्रँड काफी आहे आणि महाराष्ट्रात त्या ठिकाणी ठाकरेचंच चालणार, बाकी कोणाचं चालणार नाही। ठाकरे हे एक ब्रँड नाही, एक सळसळत रक्त आहे। सळसळत एक त्या ठिकाणी ठाकरेचं नाव घेतल्या कुणी माणूस त्या ठिकाणी बटकन उठतो आणि त्या ठिकाणी भगवा रुमाल दिसल्या माणसाला आनंद वाटतो। असं त्या ठिकाणी ठाकरे हे नाव पुसल्या जाऊ शकत नाही, मुंबईत तर जाऊ शकत नाही आणि महाराष्ट्रात जाऊ शकत नाही। हे कुणी प्रयत्न करूनही बी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ठाकरेचा ब्रँड कधी संपणार नाही। इथे जी युती झालेली आहे आणि इकडे जी सभा भरवली आहे त्याचा आनंद आणि त्यांचं भाषण ऐकण्यासाठी खास करून इकडे आलेलो आहे आणि आम्हाला खूप आनंद झालेला आहे की इतक्या वर्षानंतर दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जो महापौर येणार हा मराठी माणूसच असला पाहिजे आणि तो ठाकरे यांच्या युतीतलाच असला पाहिजे, तरच महाराष्ट्राचा आणि या महानगरपालिकेचा विकास होणार। मी चिराग रमणीलाल पटेल, भले मी गुजराती असेल पण कट्टर महाराष्ट्र सैनिक आहे, राजसाहेबांचा सैनिक आहे आणि एक असं पुरा महाराष्ट्रांना आणि मुंबईकरांना एक विनंती आहे, गुजराती, मारवाडी, शीख, साई जे कोणी असतील ते मुंबईकर आहेत आणि पहिलं प्राधान्य, मी स्वतः गुजराती असून मी राजसाहेबांचा फॉलोअर आहे, पण जी BMC ठाकरेकडे आहेत ती आधी पण होती, आज पण आहे आणि येणाऱ्या काळात पण असेल। पण सगळ्यांना एकच विनंती आहे की प्लीज 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 तुम्ही ठाकरेंना सपोर्ट करा आणि एक रेल्वे इंजिन आणि मशाल हे फक्त डोक्यात ठेवून तुम्ही वोट करा, जेणेकरून 15 जानेवारीला तुम्ही या दोन सिम्बॉलला वोट करून आपला महापौर मराठी माणूसच पाहिजे, ही एक विनंती आहे। साहेब, हे भाजपचे लोक आम्हाला खूप अन्याय करतात, आमच्या कार्यकर्त्याला काहीच हे करू देत नाहीत का, आणि म्हणून साहेब मी माझा राजीनामा देतो साहेब। ह्या भाजपच्या लोकांसोबत मी राहू शकत नाही साहेब। इथपासूनचा जो प्रवास सुरू झाला होता तो प्रवास सुरू झाला कुठे की आम्ही अजितदादाच्या मांडी लावून बसू शकत नाही, कारण अजितदादांनी आम्हाला फंड दिला नाही, म्हणून आम्ही हा उठाव केला। पासून जे सगळी ठाकरेंनी कामं केली आहेत त्या कामाची रिबीन कापण्यापर्यंत तुमचा प्रवास गेला। त्याच्याही पुढं तुम्ही जे धर्माचं राजकारण करता, तुम्ही त्याच MIM सोबत आणि त्याच राष्ट्रवादी सोबत आणि त्याच काँग्रेस सोबत तुम्ही युत्या करता, तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना मला ना जाऊ दे, आता मी तुमची भाची आहे म्हणून मी काही बोलत नाही, नाहीतर मला असे मराठवाड्याचे एक शब्द आठवतात ना तुमच्यासाठी, पण जाऊ दे, तुम्ही मामा आहात तो रिस्पेक्ट ठेवते आणि असेल कायम। खूप आनंद झालेला आहे, खूप छान वाटतं, दिवाळी असल्यासारखं वाटतंय, खूप उत्साह आहे आणि खूप आनंद आहे। साहेबांची सभा, हो, दोन भावांची सभा, खूप छान वाटतंय। काय म्हणताय? महापौर मराठी माणूसच होणार आणि आमचाच होणार। राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे दोन्ही निवडून येणार आणि महानगरपालिकेवर आमचा शिवसेनेचा आणि इंजिन हा झेंडा फडकणार। जय शिवसेना, जय मनसे, जय राजसाहेब ठाकरे, आगे बढ़ो। उद्धव साहेबांनी काय केलं आणि काय नाही तुम्ही आता घेतलं हिशोब मागता कोरोनामध्ये बघा किती लोकांना प्राण वाचवले आणि त्या उत्तर प्रदेशमधून सगळ्या मेलेल्या माणसं येत होती, त्यावेळी तुमचं काय कसे काय प्रश्न होतात आणि आता म्हणतात उद्धव ठाकरेंनी काय केलं आणि उद्धव ठाकरेंनी आणि मनसेने केलं म्हणून सगळं ठीक आहे। तुम्हाला वाटत असेल की आम्ही म्हणजे तुमचे केंद्र शब्द आहे, महाराष्ट्र शब्द आहे, तरी तुम्ही आमच्या येतात, अरे तुम्हाला काय लागा बिगा वाटतात की ना? हो, तुम्हाला सत्ताना कोणाशी युद्ध करता आणि सत्ता घेता। आम्ही निघालो, तुम्ही येता
सरकार आम्ही निघालो शिवतीर्थावर तुम्ही आम्ही निघालो शिवतीर्थावर